Hello students, we'll starting our third chapter today, that is the instruction set of 808 microprocessor. Instruction set means command which we are going to use an assembly language program. I have told you many times before. The instruction set, we have used some instruction in yesterday's practical that we have performed two 8-bit addition program. In that we have taken different types of instructions, that is moving data from one register to another register, or addition of two registers. So we'll do the detailed study of that command. So you will get understand the meaning of that all commands, and you can use as instructions while doing the assembly language programming, right? These instructions are very simple. uh, Go through notes, read notes carefully. The notes are very simple, in very simple language. Go through notes, go through all videos which I have posted, listen it carefully, so you will get the meaning of each and every word I have tried to explain you. So we'll start our third chapter, that is instruction set. Keep in mind the instruction set is a commands which we have used, and by starting this chapter we are starting our coding. So these chapters are very important. This chapter is very important, so please listen carefully. So we'll go through our notes. uh, that is, first point of our chapter is addressing mode of 8086. Now the commands or instruction set we are using for assembly language, and each instruction is having addressing mode. बरोबर आहे. तर इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की आपण जो 8086ला जो कमांड देणार आहे, तो कमांड दिल्यानंतर तो त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते मशीन लँग्वेजमध्ये करून त्याच्यावरनं तो स्वतःमध्ये एक्झिक्युशन करणार आहे, बरोबर. तर जे काही कमांड्स आपण लिहितो किंवा जे काही प्रोग्राम आपण लिहिणार आहे, त्याच्या प्रत्येक प्रोग्रामच्या सेंटेन्समध्ये काय असणार आहे, ॲड्रेस लोकेशन असणार आहे. आणि ॲड्रेस लोकेशन म्हणजे काय, की प्रत्येक कमांड लिहिल्यानंतर त्याला एक ॲड्रेस लोकेशन असाईन होणार, आणि ॲड्रेस लोकेशन असाईन झाल्यानंतर त्याची जी मेमरी आहे ती मेमरी ऑक्युपाय होणार, राईट. सो हे जे ॲड्रेसिंग आहे, जे आपण कोडिंग करतो त्या कोडिंगमध्ये ॲड्रेस जनरेट होतात. पहिले ॲड्रेस लोकेशन जनरेट होतात, मग त्या ॲड्रेस लोकेशनवरती डेटा, ज्या कमांडमध्ये आपण डेटा यूज केला तर त्या कमांडमध्ये डेटा प्लेस होतो, आणि मग अकॉर्डिंगली त्याची मेमरी ऑक्युपाय होत जाते. सो प्रत्येक जी कमांड आहे ती कमांड लिहिताना त्याला एक ॲड्रेसिंग मोड आहे, बरोबर आहे. म्हणजे मोड यूज करणं म्हणजे काय, की डायरेक्ट मेमरी ॲक्सेस करायची आहे का इनडायरेक्ट मेमरी ॲक्सेस करायची आहे, का आधी ऑपकोड फेच करायचं आहे, काय करायचं आहे, हे मायक्रो प्रोसेसरला समजण्यासाठी तो आधी काय रेकग्नाईज करतो, की प्रत्येक जी कमांड आहे, प्रत्येक इन्स्ट्रक्शन जी आहे ती कोणत्या मोडमध्ये आहे ते तो लक्षात घेतो. सो देअर आर 8 टाईप्स ऑफ ॲड्रेसिंग मोड, राईट. ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, इट विल आयडेंटिफाय 8086 विल आयडेंटिफाय द टाईप ऑफ इन्स्ट्रक्शन, and accordingly it will find out how to access memory either directly or indirectly, or for that particular command is necessary to use the registers or address location, बरोबर आहे. मग रेजिस्टर ॲक्सेस करायचे आहेत का ॲड्रेस लोकेशन ॲक्सेस करायचं आहे, रेजिस्टरमधनं डेटा घ्यायचा आहे का मेमरी लोकेशनमधनं डेटा घ्यायचा आहे, दॅट विल डिसाइडेड बाय द मायक्रोप्रोसेसर बाय आयडेंटिफाईंग द ॲड्रेसिंग मोड ऑफ ईच इन्स्ट्रक्शन. सो देअर आर 8 टाईप्स ऑफ ॲड्रेसिंग मोड. इमिजिएट ॲड्रेसिंग मोड पहिला आहे, इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. सो इमिजिएट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये डेटा जो आहे तो इमिजिएटली ॲक्सेस्ड होतो किंवा डायरेक्टली स्टोअर होतो, बरोबर आहे. सो त्याचं एक्झाम्पल काय आहे बघा. एक्झाम्पल आहे मूव्ह AX, 5000H. म्हणजे हा जो डेटा आहे 5000H आहे, हा डिरेक्टली स्टोअर होणार AX रेजिस्टरमध्ये, राईट, मूव्ह होणार.
मूव्ह AX, 5000H म्हणजे 5000H हा डेटा इमिजिएटली मूव्ह होणार AXमध्ये. बरोबर आहे. म्हणजे काय की डिरेक्टली तो रजिस्टरमध्ये जाणार, कुठलीही ॲड्रेसिंग लोकेशन ॲक्सेस करायची गरज नाही. डायरेक्टली AXमध्ये 5000H हा डेटा लगेच आपल्याला कंटेंट म्हणून दिसणार. बरोबर आहे. सो this type of instruction we can say that it is having immediate addressing mode. In this type of addressing mode immediate data is a part of instruction. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आता डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय की डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये डेटा ॲक्सेस नाही होत तर मेमरी लोकेशन ॲक्सेस होते. बरोबर आहे. मेमरी लोकेशन म्हणजेच काय ॲड्रेस. बघा रिलेशन आहे. मी परत सांगते की जसं आपण लॉजिकला म्हणजे लॉजिक आहे की ॲड्रेस लोकेशन्स म्हणजे काय इट इज ऑक्युपाईंग द स्पेस इनसाइड मायक्रो प्रोसेसर आणि स्पेस इज नथिंग बट मेमरी. बरोबर आहे. सो डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय की जसं पहिल्या इमिजिएट ॲड्रेसिंगमध्ये डायरेक्ट डेटा स्टोअर होत होता तसं इथे काय होणार आहे डायरेक्ट मेमरी लोकेशन ॲक्सेस होणार आहे. मग कसं ओळखायचं एक्झाम्पल दिले बघा मूव्ह AX, स्क्वेअर ब्रॅकेट 5000H. मग जेव्हा जेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे याचा अर्थ 5000H हा डेटा नसून काय आहे ॲड्रेस लोकेशन आहे. येतं लक्षात. ॲड्रेस लोकेशन असू दे किंवा डेटा असू दे दोन्ही कशामध्ये हेक्साडेसिमलमध्ये. ॲड्रेस असू दे किंवा डेटा असू दे दोन्ही कसे असतील 8 बिट असतील 16 बिट असतील 32 बिट असतील 64 बिट असतील ॲज पर रिक्वायरमेंट. सो जर डेटा जो आहे किंवा जो नंबर आहे तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिला असेल तर मीन्स वॉट दॅट ॲड्रेस लोकेशन वी आर गोइंग टू मूव्ह इन आवर AX रजिस्टर. AX रजिस्टर काय आहे हा 16 बिट रजिस्टर आहे. बरोबर आहे. म्हणून डेटा पण बघा डेटा कसा घेतला आहे डेटा आणि मेमरी दोन्ही कसं घेतलं आहे आपण 16 बिट घेतलं आहे. बरोबर आहे. कालचा प्रोग्राम करत असताना आपण 05 आणि 04H बरोबर हे काय 8 बिट डेटा वापरला होता. सो 8 बिट डेटा आहे म्हणून आपण AL आणि BL यूज केलं होतं. बरोबर आहे. आता हे AL BL AX BX हे मी सगळं एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला पहिल्या चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये. बरोबर आहे. तर AX म्हणजे काय 16 बिट आहे. 16 बिट असलं की AX घ्यायचं. AL BL आपण L जे घेतो आहे सफिक्स ते कशासाठी आहे 8 बिटसाठी आहे. ठीक आहे. तर आता डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे जो स्क्वेअर ब्रॅकेट दिलेला आहे त्याच्यामध्ये मेमरी लोकेशन आहे आणि ती मेमरी लोकेशन AXमध्ये मूव्ह होणार आहे. सो जेव्हा जेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट येईल तेव्हा तेव्हा त्याचा मोड काय असणार आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड अँड दॅट ॲड्रेस लोकेशन वी आर गोइंग टू मूव्ह इन AX रजिस्टर. येतं लक्षामध्ये. म्हणजे AXमध्ये फक्त डेटाच असेल नाही आपण मेमरी लोकेशनसुद्धा मूव्ह करू शकतो आणि ही जी मेमरी लोकेशन आहे ही टेम्पररी आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं ऑफसेट. So in this mode 16 bit memory address offset is directly specified in the instruction. येतं लक्षामध्ये. मेमरी दोन प्रकारच्या आहेत. त्याच्याकडे एक फिक्स मेमरी पण आहे आणि एक आपण जी तयार करतो म्हणजे टेम्पररी जसं की आपल्याला पॉइंटर वापरायचा आहे किंवा आणखीन काहीतरी डुप्लिकेट मेमरी लोकेशन तयार करायचे आहेत तर तेव्हा ज्या आपण मेमरी लोकेशन वापरतो त्या म्हणजे ऑफसेट. तर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय की ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डेटा दिलेला आहे सो दॅट स्क्वेअर ब्रॅकेट डेटा इज कन्सिडर्ड ॲज अ ऑफसेट मेमरी ॲड्रेस विच वी आर गोइंग टू मूव्ह इन अ AX. आता इन्स्ट्रक्शनचा अर्थ कळला असेल. मूव्ह AX जे काही दिलेलं आहे डेटा किंवा ॲड्रेस तो AXमध्ये मूव्ह होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. आता रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड आपण कालच्या प्रोग्राममध्ये पण पाहिला होता की ज्याच्यामध्ये फक्त रेजिस्टरचीच कमांड आहे मूव्ह AX, BX म्हणजे BXमधले कंटेंट्स AXमध्ये मूव्ह करा. बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की रेजिस्टरमध्ये आधी आपण कंटेंट स्टोअर करून घेतले जसं कालच्या प्रोग्राममध्ये आधी आपण काय केलं होतं नंबर 1 नंबर 2 AL BLमध्ये स्टोअर करून घेतला होता आणि मग त्याची ॲडिशन केली. बरोबर. तसंच रेजिस्टरमध्ये आपण जर डेटा मूव्ह केला AX BXमध्ये स्टोअर केला तर तो आपण काय करू शकतो मूव्ह करू शकतो एक्सचेंज करू शकतो ॲड करू शकतो सबट्रॅक्ट करू शकतो. तर ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये फक्त रेजिस्टर मेन्शन केलेले आहेत. कुठेही इमिजिएट डेटा किंवा कुठेही ॲड्रेस लोकेशन मेन्शन केलेली नाही. दॅट्स वाय दिस ॲड्रेसिंग मोड इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. इट इज युजिंग ओनली रेजिस्टर्स पर्टिक्युलर रेजिस्टर्स. सो एक्झाम्पल दिले बघा मूव्ह AX, BX.
तसंच अजून एक्झाम्पल दिलं आहे ॲड AX, BX. आता मूव्ह AX, BX म्हणजे काय, AX मधले कंटेंट्स तुम्ही BX मधले कंटेंट्स तुम्ही AX मध्ये मूव्ह करता. बघा इन्स्ट्रक्शनचा टाईप कसा आहे, पहिल्यांदा काय लिहिलं आहे, सोर्स लिहिला आहे आणि नंतर कॉमा करून डेस्टिनेशन लिहिला आहे. आधी डेस्टिनेशन लिहिलं आहे आणि मग सोर्स लिहिलं आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मूव्ह AX, BXमध्ये सोर्स कोणता आहे, BX आणि डेस्टिनेशन कोणता आहे, AX. तर मूव्ह AX, BXचा मिनिंग काय आहे, मूव्ह द कंटेंट्स ऑफ रजिस्टर BX इन टू AX रजिस्टर. तसंच ॲड AX, BX मीन्स वॉट, द कंटेंट्स ऑफ रजिस्टर BX इज ॲडेड इन टू AX रजिस्टर. AX रजिस्टरमधल्या कंटेंट्समध्ये BXमधले ॲड होणार. ॲड AX, BX मीन्स ॲड द कंटेंट्स ऑफ BX रजिस्टर इन टू द कंटेंट्स ऑफ AX रजिस्टर. त्याच्यानंतर सब AX, BX म्हणजे काय, सबट्रॅक्ट द कंटेंट्स ऑफ BX रजिस्टर फ्रॉम द कंटेंट्स ऑफ AX रजिस्टर. आता इथे AX BX वापरले म्हणजे डेटा काय असणार आहे, 16 बिट असणार आहे. जर AL BL वापरले असते तर डेटा काय असता, 8 बिट असतो, बरोबर आहे. सो ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये फक्त रजिस्टर दिलेले आहेत त्याचा ॲड्रेसिंग मोड काय असेल, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. आता नेक्स्ट बघा टाईप आहे रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आता रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा तर हे समजून घ्या, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, जिथे आपण टेम्पररी ॲड्रेस तयार केला आहे, ऑफसेट तयार केला आहे, बरोबर आहे. तर ऑफसेट तयार केलेला आहे, त्या ऑफसेटवरचा जर डेटा आहे तो डेटा आपण कुठेतरी स्टोअर केला आणि तो डेटा आपल्याला यूज करायचा आहे. आता ऑफसेट, टेम्पररी मेमरी लोकेशन हे म्हणलं की स्क्वेअर ब्रॅकेट आला, हे कन्फर्म, हे लक्षात ठेवायचं. सर रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, की एकतर ऑफसेट मेमरी लोकेशन म्हणजे टेम्पररी मेमरी लोकेशन यूज करतो आहे आपण आणि त्याच्यावरचा डेटा आपण यूज करतो आहे. मग आता ऑफसेट मेमरी लोकेशन कोण तयार करतं, तर रजिस्टर BX, इंडेक्स रजिस्टर SI आणि DI. म्हणजे BX, SI आणि DI हे जर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आले तर त्या इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेसिंग मोड काय झाला, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. बघा आता एक्झाम्पल दिलं आहे, मूव्ह AX, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये BX. मग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये BX म्हणजे काय, की BXनी ऑफसेट मेमरी लोकेशन, टेम्पररी मेमरी लोकेशन तयार केलेली आहे आणि त्याच्यावर जो डेटा स्टोअर आहे तो डेटा आपण AXमध्ये मूव्ह करणार आहे. आयदर डेटा असेल किंवा ती मेमरी लोकेशन ॲज इट इज असेल, ठीक आहे. सो वी आर मूव्हिंग temporary or offset address location which is generated by BX in AX or the data hold by that temporary location which we are going to move in AX. बघा मूव्ह AX, BXचा अर्थ काय, की BX ही टेम्पररी मेमरी लोकेशन किंवा ऑफसेट लोकेशन आपण एकतर AXमध्ये मूव्ह करतो आहे किंवा त्या ऑफसेट लोकेशनवरती एखादा डेटा असू शकतो तो आपण AXमध्ये मूव्ह करतो आहे. हाऊ टू रेकग्नाइज दिस ॲड्रेसिंग मोड, BX, SI आणि DI हे जे आहेत हे काय तयार करतात, ऑफसेट तयार करतात आणि ते ऑफसेट जर इन्स्ट्रक्शनमध्ये असतील, स्क्वेअर ब्रॅकेट जर त्याला असेल तर ऑफसेट म्हणायचं. BX आपण साधा रजिस्टर म्हणून पण यूज करू शकतो, पण त्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकला आहे म्हणून तो ऑफसेट तयार करतो, हे लक्षात ठेवा. स्क्वेअर ब्रॅकेट टाकला म्हणजे काय, ऑफसेट तयार झाला, ठीक आहे. सो मूव्ह AX, BX म्हणजे काय झालं, ऑफसेट तयार झाला आणि आपण तो AXमध्ये मूव्ह करतो आहे. तसंच खाली आहे बघा, मूव्ह DX, AL म्हणजे ALमध्ये जो डेटा आहे 8 बिट. आता इथे काय ALला ब्रॅकेट नाही टाकलेला, म्हणजे ALमध्ये काय असणार आहे, एकतर AL आहे म्हणजे तिथे 8 बिट डेटा असणार आहे आणि तो डेटा आपण टाकतो आहे DXमध्ये. DX म्हणजे काय आहे, DXच्या साईडला स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे ही काय आहे, ऑफसेट मेमरी लोकेशन आहे. म्हणजे ALमधला 8 बिट डेटा आपण ऑफसेट मेमरी लोकेशनमध्ये किंवा ॲड्रेस लोकेशनमध्ये काय करतो आहे, मूव्ह करतो आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. आता इंडेक्स ॲड्रेसिंग मोड कसा रेकग्नाइज करायचा, तर एकतर दोन्ही रजिस्टर वापरलेत, बरोबर, त्याच्यानंतर इंडेक्स रजिस्टर वापरला. आता इंडेक्स रजिस्टर आपल्याकडे कोणता आहे, SI आणि DI. मग जर इन्स्ट्रक्शनमध्ये SI आणि DI आला आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर ह्याचा अर्थ काय, की SI आणि DSनी जी ऑफसेट तयार केलेली आहे त्या ऑफसेटमधला जो डेटा आहे तो आपल्याला रजिस्टरमध्ये मूव्ह करायचा आहे. म्हणजे मूव्ह BL, SI. SI म्हणजे काय, इंडेक्स रजिस्टर
आणि इंडेक्स म्हणजे तिथे मेमरी ऑफसेट तयार झाला आहे आणि त्याच्यावरचा डेटा आपण कशात मूव्ह करतो आहे BL रजिस्टरमध्ये. आता BL रजिस्टरमध्ये मूव्ह करतो आहे म्हणजे ऑब्वियसली डेटा काय असणार आहे 8 बिट असणार आहे. ठीक आहे. सो हाऊ टू रेकग्नाइज द ॲड्रेसिंग मोड मूव्ह BL, SI. बरोबर. एक्झाम्पल दिले. त्याच्यानंतर आहे रेजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड. आता रेजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, तुम्ही इन्स्ट्रक्शन बघा डायरेक्ट मूव्ह AX, 50 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये BX. आता BX आहे आणि ती पण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे काय, ऑफसेट मेमरी लोकेशन तयार केलेली आहे आणि ऑफसेट मेमरी लोकेशनला 50 डिस्प्लेसमेंट दिली आहे. म्हणजे काय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ॲड्रेस लोकेशन तयार करायची आणि ती सरकली पाहिजे पुढे मागे, पुश आणि पॉप झाली पाहिजे, आयदर 8 बिटनी किंवा 16 बिटनी असं आपण अरेंजमेंट करू शकतो. ठीक आहे. सो इथे बघा इन्स्ट्रक्शन दिली आहे मूव्ह AX, 50 BX म्हणजे एकतर ऑफसेट मेमरी लोकेशन तयार केलेली आहे आणि आपण ती पुश आणि पॉप करू शकतो, त्याची डिस्प्लेसमेंट करू शकतो बाय 50नी. बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट असेल आणि त्याच्या अगोदर एखादा नंबर दिला असेल आयदर 8 बिट और 16 बिट आणि तो जो डिस्प्लेसमेंट आहे तो मेमरी लोकेशन जो आहे किंवा त्यातला डेटा जो आहे तो आपल्याला AXमध्ये मूव्ह करायचा असेल तर त्या इन्स्ट्रक्शनचा मोड काय असणार आहे, रेजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड. कसं ओळखायचं, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे ऑफसेट मेमरी लोकेशन, त्याला डिस्प्लेसमेंट दिली आहे आयदर 8 बिट और 16 बिट आणि ते आपण कोणत्या तरी रेजिस्टरमध्ये कॉपी करणार आहोत तर रेजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड. ठीक आहे. ह्याचे वेगवेगळे एक्झाम्पल आपण एक सेशन ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपण कसं आयडेंटिफाय करायचं ते बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर बेस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. आता बेस रजिस्टर माहिती आहे आपल्याला, बेस रजिस्टर कोणता आहे BX आणि इंडेक्स रजिस्टर कोणता आहे SI आहे. बरोबर. सर बेस आणि इंडेक्स दोन्ही रजिस्टर आलेत तर त्याच्यावर त्यांनी ऑफसेट तयार केला आणि तो ऑफसेट आपल्याला AXमध्ये मूव्ह करायचा आहे. सो if the instruction uses base register as well as index register and you are going to move the data from that offset memory location which is created by base and index register into some another register, then the instruction having base index addressing mode. बघा आता बेस रजिस्टर आहे BX आणि इंडेक्स रजिस्टर पण आहे, त्याच्यावरचा डेटा आपण मूव्ह करतो AXमध्ये. दोन्ही रजिस्टर आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, कोणता ॲड्रेसिंग मोड आहे, बेस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. त्याच्यानंतर रिलेटिव्ह बेस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. आता जसं मी सांगितलं मगाशी रिलेटिव्ह म्हणजे काय आलं की स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाजूला 16 बिट किंवा 8 बिट डिस्प्लेसमेंट आली, त्याच्यासाठी रिलेटिव्ह वर्ड वापरला आहे. तसंच आता इथे खालचा जो ॲड्रेसिंग मोड आहे त्याच्यामध्ये बघा रिलेटिव्ह बेस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे 8 बिट किंवा 16 बिट, बेस रजिस्टर असणार आहे आणि इंडेक्स रजिस्टर असणार आहे. सो बघा खाली इमिजिएटली एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसतंय मूव्ह AX, 60 स्क्वेअर ब्रॅकेट BX अँड SI म्हणजे काय, BX बेस रजिस्टर आहे, SI काय आहे इंडेक्स रजिस्टर आहे आणि 60 काय आहे डिस्प्लेसमेंट आहे, आयदर इट विल बी 8 बिट और 16 बिट अँड दॅट displacement with that offset memory location we are going to move in AX register, right? So this instruction is having relative base index addressing mode. समजते. आणि इन्स्ट्रक्शनचा टाईप कसा आहे तर पहिल्यांदी जो रजिस्टर दिला आहे तो काय आहे डेस्टिनेशन आहे आणि कॉमा करून जो दिलेला आहे तो सोर्स आहे. मग सोर्सकडनं डेस्टिनेशनकडनं मूव्ह व्हायचं आहे म्हणजे प्रोसिजर कशी आहे, कॉपिंग कंटेंट्स फ्रॉम राईट टू लेफ्ट साईड. येते लक्षामध्ये. आता हे सगळं एकदा रिवाईज करा बघा. फर्स्ट ॲड्रेसिंग लोकेशन, फर्स्ट मेमरी ॲड्रेसिंग मोड कोणता आहे, इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. त्याच्यामध्ये जो डेटा आहे तो डायरेक्टली रजिस्टरमध्ये कॉपी होतो म्हणजे मूव्ह AX, 5000H म्हणजे 5000 हा जो डेटा आहे 16 बिट तो AXमध्ये कॉपी होणार म्हणजे डिरेक्टली डेटा कॉपी करतोय आपण इमिजिएटली, त्याला कुठलाही पाथ वगैरे दिलेला नाही किंवा कुठे रजिस्टरमध्ये स्टोअर केलेला नाही. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज अ एक्झाम्पल ऑफ इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. त्याच्यानंतर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, जो काही नंबर आहे 16 बिट किंवा 8 बिट
तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. म्हणजे आपण काय करतो आहे, मेमरी लोकेशन आहे किंवा मेमरी ॲड्रेस आहे तो कॉपी करतो आहे AXमध्ये. म्हणून जेव्हा डेटा असेल तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिलेला असेल 8 बिट 16 बिट नंबर, तर तो काय आहे, ऑफसेट मेमरी ॲड्रेस आहे आणि तो आपण कॉपी करतो आहे AXमध्ये. त्या इन्स्ट्रक्शनला डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड इन्स्ट्रक्शन म्हणतात. त्याच्यानंतर रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड म्हणजे फक्त रेजिस्टर यूज केलेले आहेत. रेजिस्टरमधले कंटेंट आयदर मूव्ह करणार किंवा ॲड करणार किंवा सब करणार. म्हणजे इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला कुठलाही डेटा किंवा मेमरी लोकेशन दिसत नाही, फक्त रेजिस्टर दिसतोय. म्हणून रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड मूव्ह AX, BX, ॲड AX, BX, सब AX, BX. त्याच्यानंतर रेजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, रेजिस्टर आहेत पण दुसरा जो रेजिस्टर आहे, कोणताही एक रेजिस्टर आहे, सोर्स किंवा डेस्टिनेशन, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकला आहे, तेव्हा कसं आयडेंटिफाय करायचं, रेजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. व्हॉट डू यू मीन बाय इनडायरेक्ट? इट इज इंडिकेटेड बाय स्क्वेअर ब्रॅकेट अँड स्क्वेअर ब्रॅकेट मीन्स ऑफसेट मेमरी लोकेशन्स आर जनरेटेड. राईट. सो मूव्ह AX, इन स्क्वेअर ब्रॅकेट BX. ऑफसेट मेमरी ॲड्रेस आपण मूव्ह करतो आहे AXमध्ये किंवा खालच्या इन्स्ट्रक्शनमध्ये ALमधला 8 बिट डेटा आपण मूव्ह करतो आहे DXनी जनरेट झालेल्या ऑफसेट मेमरी लोकेशनमध्ये. ठीक आहे, नीट मिनिंग समजून घ्या आणि आयडेंटिफाय करा. इंडेक्स ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, की इंडेक्स रेजिस्टर ॲज अ सोर्स वापरला आहे, मूव्ह BL, SI. कोणताही आय नावाचा रेजिस्टर आला सोर्स किंवा डेस्टिनेशनमध्ये तर त्याला काय म्हणायचं, इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. आता रेजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, एकतर रेजिस्टर वापरले, त्याच्यानंतर रिलेटिव्ह म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट वापरली 16 बिट किंवा 8 बिट. आणि ती जी डिस्प्लेसमेंट आहे ती डिस्प्लेसमेंट कोणासोबत वापरली आहे, रेजिस्टर सच ॲज BX, BP, SI आणि DI. बरोबर आहे. तर ऑफसेट मेमरी लोकेशनसोबत डिस्प्लेसमेंट वापरली असेल तर त्याला रेजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड म्हणायचं. त्याच्यानंतर बेस इंडेक्स म्हणजे काय, की 2 रेजिस्टर वापरलेत, बेस पण आणि इंडेक्स पण, BX आणि SI. बरोबर आहे. दोघांना स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे दोघांनीही ऑफसेट मेमरी लोकेशन तयार केले आहेत आणि त्या एकतर त्या मेमरी लोकेशन किंवा त्याच्यावरचा डेटा आपल्याला एक्समध्ये मूव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह बेस इंडेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, रिलेटिव्ह म्हणजे तिथं डिस्प्लेसमेंट येणार आणि बेस इंडेक्स म्हणजे बेस रेजिस्टर आणि इंडेक्स रेजिस्टर येणार. ठीक आहे. सो ऑल दिस अबाउट ॲड्रेसिंग मोड. प्लीज गो थ्रू नोट्स फॉर युअर अटेंडन्स. प्लीज मेन्शन युअर रोल नंबर अँड डिव्हिजन इन कमेंट बॉक्स. आणि केअरफुली रीड करा, हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रोग्रॅमिंगसाठी. थँक्यू.